श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारनं आपल्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण केली. या 12 वर्षांमध्ये सरकारकडून गरीब कल्याणकारी योजना राबवण्यासोबतच डिजिटल इंडिया, आर्थिक सुधारणा, आधुनिक पायाभूत सुविधा, खंबीर परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला मोठं प्राधान्य देण्यात आलं. यातील सरकारनं राबवलेलं परराष्ट्र धोरण, त्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधात झालेली सुधारणा आणि त्याचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाचा व्यापार, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधांवर अवलंबून असतो. जागतिक महासत्तेच्या दिशेनं मार्गक्रमण करत असलेल्या भारतानं जागतिक स्तरावर सर्वसमावेशक जागतिक भागीदारीचं स्वीकारलेलं धोरण हे त्याचंच एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणावं लागेल. त्याचंच द्योतक म्हणजे भारताचे पूर्व, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि प्रगत राष्ट्रांशी वृद्धिंगत झालेले संबंध होय. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. आत्ताच्या आपल्या परराष्ट्र धोरण आणि एकंदरीतच जागतिक राजकारण, जागतिक अर्थकारण आणि जागतिक समाजकारण या तीनही निकषांवरती आपल्या देशाचं क्रमांक किंवा क्रमवारी ही सुधारती आहे. याची महत्वाची कारण दोन. एक म्हणजे 1991 सालपासून जो आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यामध्ये सरकार बदलली, राजकीय रंगसंगती बदलली, तरी असलेलं सातत्य हा जितका मुद्दा महत्वाचा आहे त्याहीपेक्षा किंवा निदान तितकाच महत्वाचा मुद्दा असा आहे की 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ गेल्या 78 ते 79 वर्षामध्ये आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये असलेला प्रचंड मोठं सातत्य हे त्याचं महत्वाचं कारण आहे. कालपरत्वे, स्थलपरत्वे, राजकारण परत्वे, काही किरकोळ तपशिलातले बदल झाले असले तरी याबाबतच्या मूलभूत तत्वांमध्ये आपण कधीही कोणत्याही प्रमाणामध्ये बदल केलेले नाहीत. की सर्वसाधारणपणे आपल्या देशासहित अनेकदा पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख याची छबी आणि याची कार्यशैली याच्या जोरावरती वैशिष्ट्यपूर्णरित्या परराष्ट्र धोरण हे राबवलं जातं. हा मुद्दा गेल्या 12 वर्षात आणि 1947 सालपासून आपल्या देशामध्ये नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. मग पंडित जवाहरलाल नेहरूंपासून विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी इथपर्यंत हा मुद्दा सातत्यपूर्ण असला तरी लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की पंतप्रधानांच्या बरोबरीनं तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांचीही प्रतिमा त्या खात्यावर, धोरणावर आणि अंमलबजावणीवरती राहण्याचे जे 3-4 महत्वाची उदाहरणं आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आहेत त्यातली 2 उदाहरणं ही गेल्या 12 वर्षांमध्ये घडलेली आहेत. आधी सुषमा स्वराज आणि आता एस जयशंकर यांनी आपल्या व्यक्तिगत कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती परराष्ट्र धोरणाला पंतप्रधानांच्या बरोबरीने आणि सरकारी धोरणाच्या चौकटीत राहून पण स्वतंत्र सार्वभौमत्वानी जी एक दिशा दिली त्यातनं एकाच वेळेला संवेदनशील, मैत्रीपूर्ण पण त्याच वेळेला कणखर असं परराष्ट्र धोरण आपण पाहिलं आणि त्याचं प्रतिबिंब केवळ लष्कर, युद्ध, दहशतवादी हल्ले याच्या मागे पुढेच दिसलं असं नाही तर अनेक व्यापारी करार, त्याबाबतची कृती आणि प्रसंगी मौन हे सुद्धा आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं वैशिष्ट्य गेल्या 12 वर्षात आहे. मग अनेकदा करोनानंतरच्या काळामध्ये झालेली विद्यार्थ्यांची सुटका असेल, युद्धग्रस्त परिस्थितीमध्ये भारतीय नागरिक आणि प्रसंगी इतरही देशातल्या नागरिकांची आपल्या गुडविलच्या जोरावरती केलेली सुटका असेल किंवा काही वेळेला 2 वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये तटस्थ पण त्याच वेळेला समावेशक अशा पद्धतीच्या चर्चांच्या झालेल्या फेऱ्या असतील, हे गेल्या 12 वर्षातल्या आपल्या परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं यश आहे. श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारत सरकारनं आपलं परराष्ट्र धोरण सार्वभौम असल्याचं सिद्ध केलं आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक यांनी सांगितलं, गेल्या 12 वर्षामध्ये आपण आपल्या देशाला पुरेसं असं काही सार्वभौम धोरणाची घेतलेली 2 अत्यंत महत्वाची उदाहरणं. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला आणि त्यावेळेला त्यांनी असं जाहीर केलं की त्या देशाच्या बंदरं आणि विमानतळ किंवा एकंदरीतच समुद्री मार्ग याचा उपयोग कोणालाही करता येणार नाही. त्यावेळेला आपल्या देशाच्या तेलाची असलेली आयात
आयात ही प्रामुख्यानं आखाती देशातून किंवा तेल उत्पादक किंवा ज्याला ओपेक राष्ट्र असं म्हणतो यातनं झालेली होती. अशा वेळेला आपल्या देशाचं तेलाच्या आयातीवरती असलेलं अवलंबित्व हे लक्षात घेता ताबडतोबीनं आणि दीर्घ स्वरूपी आणि अत्यंत प्रभावी अशी योजना करणं प्रचंड महत्वाचं होतं. अशा वेळेला आपल्या देशाचा 1960च्या दशकांपासून मित्र असून सुद्धा कधी मोठ्या प्रमाणावरती आपण विचार केला नव्हता. अशा रशियाचा आपण तेलाच्या आयातीसाठी केलेला उपयोग किंवा विचार हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या 12 वर्षातलं सगळ्यात महत्वाचं आणि प्रभावी उदाहरण आहे. कारण हा जितका व्यापारी करार आहे तितकाच तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण त्यावेळेला रशियावरती अमेरिकेनं जागतिक वस्तू बाजारामध्ये डॉलरच्या उपयोगावरती काही निर्बंध घातले होते. हे लक्षात घेता आपण तेलाची आयात केवळ आखाती देशांकडनं रशियाकडे वळवली असं नव्हे, तर आज मितीला 50%हून जास्त तेलाची आयात रशियाकडनं करतो. त्या तेलाचे पैसे आपण डॉलरमध्ये न देता भारतीय रुपया, भारतीय सेवा आणि भारतीय वस्तू याच्या माध्यमातून देतो. हे आपल्या भारतीय परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं यश आहे. याच्याच बरोबरीनं दुसरं झळाळतं उदाहरण म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या योजना आपण अंमलात आणल्या त्याचं जागतिक पटलावरती परराष्ट्र मंत्री, पंतप्रधान, इतर महत्वाचे मंत्री आणि त्याच्याच बरोबरीनं विविध पक्षाच्या खासदारांचा समावेश असलेल्या विविध विविध समित्यांनी विविध देशांना दिलेली भेटी आणि त्यातनं आपण एक देश म्हणून आपली निर्माण केलेली प्रतिमा हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या काही वर्षातलं झळाळतं उदाहरण आहे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं झळाळतं उदाहरण म्हणजे एकंदरीतच आता विद्यमान परिस्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीनं चर्चेच्या समारोपाची आणि समेटाची चर्चा या 3 देशांमध्ये आम्ही करणार नाही इतकं ठामपणानं आपल्या जागतिक अर्थवारीतलं क्रमवारीतलं स्थान वाढतं असतानाही घेणं आणि तरी सुद्धा त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे वादंग निर्माण न होणं, वादंग तर सोडा चर्चा सुद्धा निर्माण न होणं हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं अत्यंत महत्वाचं असं उदाहरण आहे. श्रोतेहो, भारतानं शेजारी राष्ट्रांसोबतची मैत्री कायम ठेवण्यासोबतच सीमावाद आणि दहशतवादावर कायमच आपली कडक भूमिका मांडली आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक म्हणाले, भारताचा सीमावाद आणि त्याच वेळेला दहशतवादाबद्दलची प्रचंड कणखर भूमिका हे गेल्या 12 वर्षातल्या परराष्ट्र धोरणाचं एक अत्यंत महत्वाचं यश आहे. आपल्या बाजूचे 3 महत्वाचे देश म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांना त्या स्वरूपामध्ये त्यातनं होणारी घुसखोरी आणि दहशतवादाचं सावट हे आपल्या सीमांवरच नव्हे तर एकंदरीतच आपल्या धोरणांवरती पडलेलं आहे. वेळोवेळी पाकिस्तान सारख्या राष्ट्रानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा लावून धरलेला आहे. असं असताना युद्ध जरी केलं नाही तरी कोणत्याही तहाच्या किंवा चर्चेचा हा मुद्दा नाही हे अत्यंत निसंदिग्ध शब्दांमध्ये भारतीय परराष्ट्र धोरणानं सिद्ध केलेलं आहे. त्याच वेळेला पहलगाम आणि कारगिल सारख्या घोषणांबद्दल आपला लढा हा त्या राष्ट्राविरुद्ध नसून त्या राष्ट्रानं आश्रय दिलेल्या दहशतवादाविरुद्ध आहे आणि त्यातनं सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून केलेली कृती, त्याची निर्माण केलेली पार्श्वभूमी आणि त्याच्या साध पडसादावरती आपल्या परराष्ट्र धोरणानं आणि परराष्ट्र खात्यानं वेळोवेळी केलेली भूमिका हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या काही वर्षामध्ये श्रीलंकेमधनं आपल्या देशामध्ये होणाऱ्या कारवायांच्या बाबतीत LTTEच्या माध्यमातून जे अडचणी आपल्या देशात निर्माण केल्या गेल्या होत्या त्याचं प्रमाण आणि तीव्रता आणि सातत्य हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी झालंय. हे आपल्या देशाच्या गृह खात्याबद्दल, आपल्या देशाच्या लष्करी खात्याबरोबरीनच आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला दहशतवादाचं उत्तर असं आहे की शेवटी दहशतवाद हा आपल्या देशाच्या जागतिक क्रमवारीतल्या वाढत्या स्थानाचा असलेला साध पडसाद आहे. ही भूमिका ज्या वेळोवेळी जागतिक व्यासपीठावरती खंबीरपणानं आणि स्वयंस्फूर्तीनं मांडणं हे दहशतवादाला दिलेलं एक धोरणात्मक उत्तर या शब्दांमध्ये याबाबतच्या परराष्ट्र खात्याच्या कार्यवाहीची वर्णन करावं लागेल. श्रोतेहो,
G20 शिखर परिषदेसोबतच विविध जागतिक परिषदांमध्ये भारतानं विकसनशील आणि गरीब देशांच्या अर्थात ग्लोबल साऊथच्या समस्या मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे भारतानं आफ्रिकन युनियनला G20 परिषदेचं मिळवून दिलेलं कायमस्वरूपी सदस्यत्व होय. याविषयी आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक डॉक्टर अनिकेत भावठाणकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. भारताचा स्वातंत्र्य लढा असेल की त्यानंतर देखील स्वातंत्र्यानंतर भारताने गरीब राष्ट्रांच्या प्रगतीसाठी नेहमीच आपला आवाज उठवला आहे. मात्र मोदींच्या काळात जर याकडे पाहायचं असेल तर 3 दृष्टीने पाहू शकतो. पहिला म्हणजे ग्लोबल साऊथचा प्रतिनिधी म्हणून, म्हणजे ही जी गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहेत त्यांना एक वेगळं नाव प्राप्त झालं होतं, ते ग्लोबल साऊथ, आणि त्यांचं लिडरशिप कुठेतरी भारताने घेतलेली आहे. त्या संदर्भात चीनसोबत त्यांचं स्पर्धा देखील चालू आहे. आणि याच संदर्भात 2023ला जेव्हा भारतामध्ये G20ची कॉन्फरन्स झाली, तर त्या G20च्या कॉन्फरन्समध्ये आफ्रिकन युनियन या प्रादेशिक संघटनेला सदस्यत्व मिळावं म्हणून भारताने कुठेतरी प्रयत्न केले. दुसरे म्हणजे संस्थात्मक सुधारणांचा आग्रह, म्हणजे UNSC असतील किंवा IMF, वर्ल्ड बँक, यामध्ये देखील विकसनशील राष्ट्रांचा ग्लोबल साऊथचा प्रभाव असावा असा भारताचा आग्रह राहिलेला आहे. रिफॉर्म ऑर रिमेन इररिलेव्हंट ही भारताची भूमिका होती मोदींच्या कार्यकाळात. आणि तिसरं म्हणजे ब्रिज पॉवर ही रणनीती, म्हणजे G7 देश असतील आणि ग्लोबल साऊथ असेल यांच्यामध्ये कुठेतरी ब्रिज प्रमाणे काम करण्याचं भारताने या काळात काम केलं, आणि त्याच दृष्टीने व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ ही परिषद पाहता येईल आणि त्याचं हे संस्थात्मक रूप म्हणता येईल. श्रोतेहो, भारतानं आपले आंतरराष्ट्रीय संबंध केवळ व्यापार वृद्धीसाठीच नव्हे तर आपत्कालीन मदत पुरवून आपल्या सांस्कृतिक आणि मानवतावादी नेतृत्वाची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. कोरोना संकट काळात भारतानं व्हॅक्सिन मैत्रीद्वारे 100हून अधिक राष्ट्रांना कोविड लसींचे पुरवलेले डोस हे त्याचं मोठं उदाहरण आहे. याविषयी भावठाणकर यांनी सांगितलं. भारत हा नेहमीच औषधांचा मोठा पुरवठादार राहिलेला आहे जागतिक स्तरावर. मात्र कोविडच्या काळात व्हॅक्सिन मैत्री हे भारताचं जे इनिशिएटिव्ह होतं त्यामुळे त्याला कुठेतरी इन्स्टिट्यूशनलाइज रूप प्राप्त झालं आणि 100हून अधिक देशांना ती लस पुरवली गेली. आणि यामध्ये कोविडच्या काळामध्ये लोकशाही देश यांना काही संकटांशी सामना करतायत असं एक चित्र उपस्थित राहत होतं. त्याला भारताने कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न केला. दुसरं म्हणजे यामध्ये सॉफ्ट पॉवरच्या दृष्टीने याच्याकडे पाहायला गेलं, व्हॅक्सिन डिप्लोमसी म्हणून भारताने एक विश्वासार्ह पर्याय उपस्थित केला. म्हणजे भारतातले शेजारी देश असतील किंवा आफ्रिका असेल, लॅटिन अमेरिका असेल, सर्व देशांशी भारताने चांगले संबंध प्रस्थापित केले या लसीचा पुरवठा करून. आणि त्याच वेळी युरोप आणि इतर देश फक्त अंतर्गत बाबींवर लक्ष देत होते. त्यामुळे भारत एक चांगला पर्याय उपस्थित झाला. पण यात एक मर्यादा आणि वास्तव देखील आहे की दुसऱ्या लाटेमध्ये भारताला जेव्हा स्वतःला गरज लागली तेव्हा भारताने तो बाहेरील जगावरील जो त्यांचा पुरवठा होता तो जरा कमी करावा लागला. त्यामुळे भारताला हे पण लक्षात घ्यावं लागेल की आपला अंतर्गत काय चालू आहे ते देखील निश्चितच भारताला पाहावं लागेल. श्रोतेहो, भारतानं जागतिक स्तरावर आपली भूमिका मांडताना पर्यावरण आणि हरित ऊर्जा क्षेत्रात केवळ शब्दांनी नाही तर धोरणात्मक निर्णय घेत बदल करता येतो हे सिद्ध करून दाखवलं. याविषयी बोलताना डॉक्टर अनिकेत भावठाणकर यांनी सांगितलं. आधीच्या काळामध्ये भारताची प्रतिमा ही स्पॉइलर जागतिक निगोसिएशन मध्ये होती, ती कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न या कार्यकाळात झाला. आणि त्यासाठी देखील पुन्हा मी 3 मुद्द्यांवर भर देऊ इच्छितो की म्हणजे केवळ घोषणा न करता त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात नॉन रिन्युएबल एनर्जी असेल त्याचं 500 गिगावॉटचं लक्ष असेल किंवा सौर ऊर्जा जी आहे त्यात भारताचा 3रा क्रमांक. आणि महत्वाचं म्हणजे फ्रान्स सोबत इंटरनॅशनल सोलार अलायन्स ज्याचं मुख्यालय गुडगाव, हरियाणा मधल्या गुडगाव येथे आहे. या घोषणा नाही आहेत केवळ, त्या प्रत्यक्षात आलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे ते अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे COP म्हणजे कॉप, ही जी जागतिक हवामान बदल संदर्भात जे निगोसिएशन्स होतात तर पॅरिस मधली जे 2015 मधली जी कॉन्फरन्स झाली तिथे भारताने अत्यंत महत्वाचा रोल प्ले केला होता. तिथे भारताने क्लायमेट जस्टिस ही संकल्पना मांडली आणि तीही ग्लोबल साऊथच्या वतीने मांडलेली आहे. तिथे कुठेतरी आपला शिफ्ट झालेला दिसतो. अर्थात आता आपल्याला बघावं लागेल की मागचं दशक त्याला उलटलं तरी त्याच्यातून काही फारसं आपल्या हातात पडलंय का हे बघावं लागेल. त्यामुळे अंतर्गत जो विरोधाभास आहे तो 3रा मुद्दा मी मांडतोय, त्यावर आपल्याला काम करावं लागेल. कारण जो कॉप, पॅरिसचं कॉप जे झालं तिथे ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या अजूनही सफल झालेल्या नाहीत. आणि त्यामुळे आपल्याला अंतर्मुख होऊन त्याचा देखील थोडासा विचार करावा लागेल आणि औद्योगिक विकास आणि जो पर्यावरण समतोल कसा मांडता येईल याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. श्रोतेहो, भारत सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कालखंडात बँकिंग, वित्त, वैद्यकीय क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणली. यातील UPI पेमेंट प्रणालीची जगभरात झालेली मान्यता ही केवळ देशवासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथसाठी लाभदायक ठरली असं म्हणता येईल. भारतानं आपल्या खंबीर परराष्ट्र धोरणामुळे जागतिक पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहेच, शिवाय जागतिक स्तरावर सर्व देशांसोबतचे संबंध वृद्धिंगत होण्यास त्यामुळे मदत झाली आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR
या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन कौस्तुभ पटाई.